नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तसेच हे वर्ष सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज मार्केटमध्ये थोडीफार आवक कमी झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ देखील कमी झालेली पाहायला मिळते, त्यामुळे दरामध्ये थोडाफार बदल आज देखील पाहायला मिळतो। तर चला तर पाहू की आज कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात। गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच कलर गुलाबचे दर जे आहेत 200 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील गुलाबाचे दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरचे दर जे होते 130। अष्ट्रची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अष्ट्रसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। झेंडूच्या आवक पाहिलं तर साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी 36 तर पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये शुभ्र गुलाबसाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील शुभ्र गुलाबसाठी दर पाहायला मिळतोय। तर त्याचबरोबर शेवंतीचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहेत साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे आहेत साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला मिळतोय। आज मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिलं तर साधारणतः 100 ते 120 गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये जुने कांदे जर असतील तर साधारणतः 16 ते 18 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये जुन्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते। तर कलर असलेल्या गोळ्या साईज मधील कांद्यासाठी 16 ते 18, तर सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर 10 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते। तर त्याचबरोबर नवीन कांद्याची जर आवक जर पाहिलं तर नवीन कांद्याची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी होत असताना पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला मागणी नवीन कांद्यासाठी बऱ्यापैकी असल्यामुळे दर चांगल्या क्वालिटीमध्ये 22 ते 24 रुपयापर्यंत मोठ्या साईज मध्ये नवीन कांद्याचे दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर कलर असलेल्या नवीन कांद्यासाठी दर जे हिरव्या मिरचीची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला मिळते। वाटाण्याची आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला बरेच दिवसापासून कमी झालेली पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 22 ते 24 रुपयापर्यंत उच्चांकी दर वाटाण्यासाठी पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 16 ते 18 रुपयापासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये वाटाण्याची आवक भरपूर असल्यामुळे दर जे ते बरेच दिवसापासून कमी झालेली पाहायला मिळतात। शेवग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 220 रुपयापासून देखील शेवग्यासाठी दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर शिमला मिरचीसाठी पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। चांगले माल जे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 16 ते 18 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते। त्याचबरोबर हिरवी चायना काकडीची दर आपल्याला बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये आहे, त्याचबरोबर मागणी कमी असल्यामुळे हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पुणेरी गावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गावरसाठी 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील पुणेरी गावरसाठी दर पाहायला मिळतात। वांग्यांची परिस्थिती आज मार्केटमध्ये जर पाहिलं तर साधारणतः आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा घसरण झालेली पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 16 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला मिळतात। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे 12 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी
8 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहावतात. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहावतात. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 ते हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पार होते. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 25 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पार होतात. फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरच्या दरामध्ये सुधारणा पाहायला होते. चांगले माल जे येते साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पार होते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे आहे 12 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पार होतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये टॉप मालासाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते. हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. हलके तसेच खिडक्या मालाची देखील आवक आपल्याला मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला मिळते. मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे ते साधारणतः चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 4 ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होते. कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरसाठी 1 रुपयापासून ते 3 रुपयापर्यंत दर पाहायला होता. तर गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर गावरान कोथिंबीरसाठी पाहायला मिळतो. सुकवांची आवक या ठिकाणी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळतात. चांगल्या क्वालिटीमध्ये 22 ते 23 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 16 रुपयापासून देखील आपल्याला सुकवांसाठी दर पाहायला होते. अंजीरची आवक आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते. त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ जी खरेदीसाठी कमी असल्यामुळे दर जे ते 140 रुपयापर्यंत जम्बो साईज मध्ये उच्चांकी दर अंजीरसाठी पाहायला होते. हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होतं. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला होते. त्याचबरोबर दर जे ते चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील लहान तसेच हलक्या मालासाठी दर पाहायला होतात. खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजसाठी दर पाहायला होते. गोल्डन सीताफळाची आवक मार्केटमध्ये कमी झाल्यापासून दर जे आहे चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला होते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. लहान साईज मध्ये हलके माल जे ते 10 ते 12 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होतोय. बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर ऍपल बोरांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 ते 50 रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 30 ते 35 रुपयापासून देखील दर पाहायला होते. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर जे ते 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पिंक तैवान तसेच व्हीएनआर पेरूसाठी पाहायला होतात. हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे ते 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला होतात. मार्केटमध्ये आवक कमी पाहायला होती. त्याचबरोबर मागणी कमी असल्यामुळे दर जे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते.